काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांच्याविषयी केलेल्या अपमानास्पद वक्तव्यावरून विविध स्तरांतून त्यांच्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत। या पार्श्वभूमीवर पेण नगर परिषदेच्या समोरील चौकात नरेंद्र महाराज यांचे शिष्य आणि अनुयायांनी विजय वडेट्टीवार यांच्या विरोधात जोरदार आंदोलन केले। जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज हे लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असून त्यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्यामुळे अनुयायांमध्ये मोठा संताप पसरला आहे। या वक्तव्याचा निषेध करत संतप्त अनुयायांनी वडेट्टीवार यांनी तातडीने जाहीर माफी मागावी अशी मागणी केली। पेण नगर परिषदेच्या समोरील चौकात झालेल्या या आंदोलनात मोठ्या संख्येने भक्तगण सहभागी झाले होते। परिसरात घोषणा देत फलक दाखवत विजय वडेट्टीवार यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला। आंदोलनकर्त्यांनी वडेट्टीवार यांच्या वक्तव्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली। अनेकांनी हातात पोस्टर आणि फलक घेत निषेध नोंदवला। पोस्टर काळे फासण्यात आले व जोड्यांनी फोटोला मारण्यात आले। संतांच्या बाबतीत अशी वक्तव्य करणे अयोग्य असून त्यामुळे लाखो भक्तांच्या भावना दुखावल्या जातात असे मत आंदोलकांनी व्यक्त केले। आपल्या संस्कृतीत असं म्हटलं जातंय की देव बघावा तर संतांच्या संगतीत राहून आपल्याला देव पाहायला मिळतो। हे आपल्या सर्व महाराष्ट्रीयन संप्रदायाची किंवा आपल्या महाराष्ट्रीयन लोकांची एक विश्वास किंवा ठेव आहे की संतांच्या चरणी देव असतो। आणि अशा संतांविरुद्ध हा जो वडेट्टीवार जे काही वक्तव्य त्यांनी केले आमच्या स्वामी नरेंद्राचार्य महाराजांनी व्यतिरिक्त व साधू संतांविषयी ते एकदम चुकीचं केलंय। हे असं वक्तव्य आपल्या या महाराष्ट्रात आम्ही स्वस्वरूप संप्रदाय किंवा आपला हिंदू धर्माचा जो माणूस आहे तो सहन करून घेऊन खपून घेणार नाही आहे। कारण हे वक्तव्य सर्वांसाठी क्लेशदायक आणि दुःखदायक आहे। या त्यांनी जो वक्तव्य केलाय त्या वक्तव्याची त्यांनी ताबडतोब माफी मागायला पाहिजे। खरंच ज्या त्यांनी चॅनलवर ते दिलेलं आहे त्या चॅनलवर जाऊन स्वतः माफी मागायला पाहिजे की आम्ही जे बोललेलं आहे चुकीचं बोललेलं आहे। कारण हा माणूस त्या स्वामीजींच्या चरणाशी आपल्या नागपूर येथे समस्या मार्गदर्शनाला गेला होता। कारण त्यांना हे माहीत आहे तरी पण त्यांनी जाणून स्वतःची पॉलिसी वाढवण्यासाठी हे वक्तव्य केले आणि आमच्या गुरु माऊलीला दोष दिलेला आहे। तर आम्ही हे कदापि सहन करणार। त्यांनी जर माफी मागली नाही तर आमचा हा निषेध हा रोजच राहील आणि रोजच आम्ही करणार आहोत। मग तुमच्या टीव्हीच्या माध्यमातून मोबाईलच्या माध्यमातून आम्ही तर रोज त्याचा निषेध करणार। कारण हे चुकीचं आहे। कारण संताविना देव नाही हे जागोजाग सांगलं जातं। कारण ज्याला देव बघायचा असेल त्यांनी संत बघाला। गुरु ज्यांनी गुरु नाही केला तर जन्म वाया गेला अशी जी आपली ठेव महाराष्ट्राच्या नाही। हे असे अनाजी पंथासारखे काहीतरी लोक तयार होतात आणि आपल्या धर्माला किंवा आपल्या ह्याला दोषी ठरवतात, कलंक लावतात। अशा लोकांचा आम्ही निषेध करतो। जाहीर निषेध, जाहीर निषेध, जाहीर निषेध। कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा।